नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, या वीकमध्ये US प्रेसिडेंट ट्रम्पनी एका सेक्टरवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ म्हणजे टॅक्स लावण्याची धमकी दिली आहे. आणि मित्रांनो, जर US प्रेसिडेंट ट्रम्पनी जर त्या सेक्टरवर टॅरिफ लावला तर इंडियाच्या कोणकोणत्या कंपन्यांना जास्त हर्ट होऊ शकतो हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले त्या सेक्टरचे नाव सांगून देतो. तर मित्रांनो, त्या सेक्टरचे नाव आहे फार्मास्युटिकल सेक्टर. आणि मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत की कोणत्या अशा कंपन्या आहे ज्या जास्तीत जास्त रेव्हेन्यू US मधून जनरेट करते. कारण मित्रांनो, जर हा मोठा टॅरिफ फार्मास्युटिकल सेक्टरवर जर लागू झाला तर याचा सगळ्यात जास्त नुकसान त्या कंपन्यांना होऊ शकतो. म्हणजे सरळ सरळ या अपडेटचा जर फ्युचरमध्ये ही अपडेट खरी झाली तर या अपडेटचा जबरदस्त नेगेटिव्ह इम्पॅक्ट त्या कंपन्यांवर पडू शकतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, व्हिडिओचं हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता. US प्रेसिडेंट थ्रेटन्स 200% टॅरिफ्स ऑन फार्मास्युटिकल इम्पोर्ट. तर मित्रांनो, US प्रेसिडेंट ट्रम्पने धमकी दिली की फार्मास्युटिकल इम्पोर्ट्सवर आम्ही 200% टॅरिफ म्हणजे टॅक्स लावणार आहे. आणि मित्रांनो, मी परत एकदा सांगत आहे, ही धमकी आहे. आणि मित्रांनो, जर हे फ्युचरमध्ये खरे झाले तर कोणकोणत्या कंपन्यांवर याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो तेच आपण पुढे बघणार आहोत. तर चला बघूया कोणत्या आहे त्या कंपन्या ज्यावर याचा जर फ्युचरमध्ये ही अपडेट खरी झाली तर याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो. तर मित्रांनो, यात सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे टॉरेंट फार्मास्युटिकल्स लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 68.31%, FISची होल्डिंग आहे 16.31%, DISची होल्डिंग आहे 8.25%. आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 7.02%. आणि मित्रांनो, टॉरेंट फार्मास्युटिकल्स लिमिटेड जर टोटल रेव्हेन्यू जनरेट करत असेल 100 रुपयांचा तर या 100 रुपयांमधला 9 रुपयांचा रेव्हेन्यू US मधून येतो. चला आता बोलूया सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 54.48%, FISची होल्डिंग आहे 17.96%, DISची होल्डिंग आहे 18.58%. आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 8.86%. आणि मित्रांनो, जर सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लिमिटेड टोटल रेव्हेन्यू जनरेट करत असेल 100 रुपयाचा तर या 100 रुपयामधला 32 रुपयांचा रेव्हेन्यू US मधून जनरेट होतो. चला आता बोलूया सिप्ला लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 29.20%, FISची होल्डिंग आहे 26.28%, DISची होल्डिंग आहे 27.89%. आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 16.36%. आणि मित्रांनो, जर सिप्ला लिमिटेड टोटल रेव्हेन्यू जनरेट करत असेल 100 रुपयाचा तर या 100 रुपयामधला 29 रुपयांचा रेव्हेन्यू US मधून येतो. चला आता बोलूया लुपिन लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.91%, FISची होल्डिंग आहे 21.46%, DISची होल्डिंग आहे 25.41%. आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 6.21%. आणि मित्रांनो, जर
लुपिन लिमिटेड टोटल रेव्हेन्यू जनरेट करत असेल 100 रुपयाचा, तर यातील 37 रुपयांचा रेव्हेन्यू US मधून येतो. चला आता बोलूया झायडस लाईफ सायन्सेस लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 75%, FISची होल्डिंग आहे 7.31%, DISची होल्डिंग आहे 10.95% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 6.69%. आणि मित्रांनो, झायडस लाईफ सायन्सेस लिमिटेड ही कंपनी टोटल रेव्हेन्यू जनरेट करत असेल 100 रुपयांचा, तर या 100 रुपयामधला 46 रुपयांचा रेव्हेन्यू US मधून येतो. चला आता बोलूया डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 26.64%, FISची होल्डिंग आहे 25.75%, DISची होल्डिंग आहे 25.63% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 21.69%. आणि मित्रांनो, डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड ही कंपनी जर टोटल रेव्हेन्यू जनरेट करत असेल 100 रुपयांचा, तर या 100 रुपयामधला 47 रुपयांचा रेव्हेन्यू ही कंपनी डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड US मधून करते. चला आता बोलूया अरबिंदो फार्मा लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.82%, FISची होल्डिंग आहे 15.33%, DISची होल्डिंग आहे 26.23% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 6.61%. आणि मित्रांनो, जर अरबिंदो फार्मा लिमिटेड टोटल रेव्हेन्यू जनरेट करत असेल 100 रुपयाचा, तर या 100 रुपयामधील 48 रुपयांचा रेव्हेन्यू अरबिंदो फार्मा लिमिटेड US मधून जनरेट करते. तर मित्रांनो, नेक्स्ट कंपनी आहे ग्लँड फार्मा लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.83%, FISची होल्डिंग आहे 6.90%, DISची होल्डिंग आहे 33.27% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 8%. आणि मित्रांनो, ग्लँड फार्मा लिमिटेड ही कंपनी जर टोटल 100 रुपयाचा रेव्हेन्यू जनरेट करत असेल, तर या 100 रुपयामधला 50 रुपयांचा रेव्हेन्यू ही कंपनी US मधून जनरेट करते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की US प्रेसिडेंट ट्रम्पने धमकी दिली आहे की ते फार्मा सेक्टरवर 200%चा टॅरिफ लावणार आहे. आणि मित्रांनो, जर ही अपडेट फ्युचरमध्ये खरी झाली, तर शेअर मार्केटमध्ये लिस्ट असलेल्या कोणकोणत्या कंपन्यांवर याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट पुढे जाऊन पडू शकतो, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितले. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.